नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहे अँटोनिम्स आणि हा व्हिडिओ 3 आहे. व्हिडिओ 1 आणि 2 ऑलरेडी आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्यात, जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो जवळपास आपण 20 अँटोनिम्स बघत असतो आणि ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर टेस्ट पण घेत असतो. चला तर सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला टेस्ट देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला एलियन, अलाव, ठीक आहे, त्यानंतर अलाय, एमेबल, डिफाइन, कॅज्युअल, हंबल, डिसेंडिंग, एमलेस, तर या सगळ्यांची तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. हे सर्व आपण पार्ट 2 मध्ये बघितलेलं आहे. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्ही इझिली या सगळ्यांचे अँटोनिम सांगू शकता आणि तुमचे किती बरोबर आले ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा. ठीक आहे, चला तर बघा मित्रांनो, इथे आपल्याला काही शब्द दिले आहेत, त्यांचे आपल्याला अँटोनिम्स इथे आपल्याला बघायचे आहेत. चला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, अट्रॅक्शनचा जो काही अँटोनिम्स असतो म्हणजे जो काही विरुद्धार्थी शब्द असतो तो असतो रिपल्शन. काय असतो? रिपल्शन. अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण आणि रिपल्शन म्हणजे काय आहे? प्रतिकर्षण. ठीक आहे. त्यानंतर आहे अगमेंट. अगमेंट म्हणजे वाढवणे. ठीक आहे. विरुद्धार्थी आहे ते आहे डिमिनिश. काय आहे? डिमिनिश म्हणजे कमी करणे. त्यानंतर आहे ऑस्पिशियस. ऑस्पिशियस म्हणजे शुभ. ठीक आहे, शुभ. इनऑस्पिशियस म्हणजे अशुभ. ऑटोक्रेसी म्हणजे जुलुमशाही. ठीक आहे. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. बँकरप्ट, इनसॉल्व्हंट म्हणजे दिवाळखोर. दिवाळखोर म्हणजे काय? त्याच्याकडे काहीच पैसा नाहीये, पूर्ण पैसा तो हरून बसला किंवा काहीच त्याच्याकडे नाहीये, त्याला म्हणतात बँकरप्ट किंवा इनसॉल्व्हेंट. आणि अँटोनिम्स आहे सॉल्व्हेंट म्हणजे कर्ज फेडू शकणारा, म्हणजे तो कर्ज फेडू शकतो, त्याच्याकडे काहीतरी आहे. बार्बरस म्हणजे क्रूर. क्रूर एखादा व्यक्ती आपण बघितला, एखाद्याला खूप मारत असेल किंवा तो कुठलीही पर्वा करत नाही, अत्याचार करत असेल तर त्याला आपण क्रूर असं म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला बार्बरस असं म्हणतात. विरुद्धार्थी आहे कॉम्पॅशनेट. बघा, कॉम्पॅशिओनेट. ठीक आहे, अशा प्रकारे थोडंसं उच्चारायचा. कॉम्पॅशनेट म्हणजे दयाळू. त्यानंतर बॅरेन म्हणजे वांज किंवा नापीक. ठीक आहे. त्यानंतर आहे फर्टाईल म्हणजे सुपीक. बेसलेस म्हणजे बिनबुडाचा. विरुद्धार्थी आहे तो आहे रिअल म्हणजे वास्तविक. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, दिसायला सुंदर असणं. अगली म्हणजे काय? कुरूप म्हणजे दिसायला वाईट असणं, अशा प्रकारचं. ठीक आहे. बेनेवोलन्स म्हणजे दयाभाव म्हणजे दया असणे. ठीक आहे. त्यानंतर आहे इथं आपल्याला दिलेलं आहे मॅलिस किंवा एनमिटी म्हणजे शत्रुता. त्यानंतर आहे बिटर. बिटर म्हणजे कडू. अँटोनिम्स काय येईल? स्वीट म्हणजे गोड. त्यानंतर आहे ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद. कर्स म्हणजे शाप. ब्लंट म्हणजे बोथट. शार्प म्हणजे अनुकुचीदार, ज्याला धार आहे असा. बूस्ट म्हणजे ताकद देणे, किंमत वाढवणे. डिस्करेज किंवा रिबअप म्हणजे कमी करणे. बॉरो म्हणजे कर्ज घेणे. बॉरो म्हणजे काय? कर्ज घेणे. लेंड म्हणजे कर्ज देणे. ब्रेवरी म्हणजे शौर्य. कोवर्डाईस म्हणजे भित्रेपणा. ब्रॅवनी म्हणजे धष्टपुष्ट. स्लेंडर, वीक, याला आपण अशक्त असं म्हणतो. ब्राईट म्हणजे हुशार. डल म्हणजे नालायक किंवा मूर्ख किंवा त्याला आपण मंदबुद्धी असं म्हणतो. ब्रिक्स म्हणजे चपळ. स्लो म्हणजे मंद. ब्रॉड म्हणजे रुंद, विस्तृत. नॅरो म्हणजे अरुंद, लहान, अशा प्रकारचा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मित्रासोबत तुमची टेस्ट घ्या, जेणेकरून तुमचे किती
अँटोनिम्स बरोबर आले हे तुम्हाला समजून जाईल. आणि काही प्रश्न असेल, शंका असेल तर व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कॉमेंट्स करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू.